नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 4. वामनसाठी बिंदू भांडते आहे हे पाहून नागेशला भयंकर संताप आला होता. तिला खिजवण्यासाठीच त्याने मुद्दाम भिकूला जोराने हाक मारून बोलावले होते आणि भिकून जवळ येताच तो म्हणाला होता, वामनला सांग 4 गरम गरम भाकऱ्या पाहिजेत. भिकू जाईपर्यंत बिंदू थांबली होती, पण नंतर ताडकन म्हणाले होते, यापुढे वामनने स्वयंपाक केला तर मी अजिबात जेवणार नाही. पुढच्या क्षणी खुर्ची ढकलूनच ती उठून उभी राहिली होती. अगं, एवढ्यात जेवण झालं तुझं? शकुंतलाबाईंनी दटावणीच्या स्वरात विचारलं तिला. माझं पोट भरलं, शांतपणे उत्तर दिले बिंदूने आणि हात धुण्यास ती सरळ निघून गेली. तिच्या कृतीने शंतनूराव नाराज झाले होते, पण शकुंतलाबाईंना तो तिचा उद्धटपणा वाटला होता. तुमच्या लाडामुळे शेपारून गेली आहे ती, रागारागाने शकुंतलाबाई म्हणाल्या. ती चुकीची बोलत नव्हती. हेच ते, तुमच्या अशा वागण्यानेच ती डोक्यावर चढून बसली आहे. सारे हट्ट पुरवीत आला आहात ना तिचे. तुमच्या हट्टापुढेही आम्ही सदैव नमलोच आहोत. पुरे. शकुंतलाबाई किंचित लाजल्या आणि नागेशही बिंदूने केला अपमान विसरून हसला. नंतर तिघेही खाली मान घालून जेवू लागले. तिघात संभाषण अजिबात होत नव्हते, परंतु तिघांच्याही मनात बिंदू आणि वामनचा विषयच घोळत होता. तोंड धुवूनच बिंदू स्वयंपाकघराकडे गेली. वामन तिला पाठमोरा उभा राहून भाकऱ्या थापत होता. ते दृश्य पाहून बिंदूचे डोळे पाणावले. ज्या समर्थ हाताने आज चॅम्पियनशिप खेचून आणली होती, तेच हात त्या क्षणी भाकऱ्या बडवण्यात गुंतले होते. वामन विषयी उचंबळून आले तिच्या मनात. त्याच आवेगात ती पुढे झाली. तिची चाहूल लागून वामन वळला होता. स्वयंपाकघरात बिंदूला पाहून चकित झाला होता. भाकऱ्या भाजण्याचे थांबव, असे बिंदूला त्याला सांगायचे होते, पण भावना वेगाने ती काही बोलूच शकली नव्हती. तिच्या डोळ्यात उभे राहिलेले पाणी, थरथर कापत असलेले ओठ आणि चेहऱ्यावर प्रदर्शित झालेला हळवा भाव पाहून वामनचा मात्र गैरसमज झाला होता. बिंदू, नागेशने कुरापत काढली तुझी? आपण संध्याकाळी परतताच बिंदू आपल्याशी बोलली नाही, उलट फुरंगटून बसली होती हे विसरून वामनने तिला विचारले. आणि त्याच्या भाबड्या स्वरातील काळजीने बिंदूला मात्र भडपडून आले. आपली अवस्था वामननेच काय इतर कोणीही पाहू नये या विचाराने बिंदू चट दिशी स्वयंपाकघरातून नाहीशी झाली होती. वामन काही क्षण तिच्या वागण्याचा विचार करत उभा राहिला होता. जेव्हा भाकरी करपल्याचा वास आला तेव्हाच तो विचारातून जागा झाला होता. दुसऱ्या दिवशीच्या प्रत्येक वर्तमानपत्राने शेवटच्या पानावर वामनचा फोटो छापून त्याचे कौतुक केले होते. संपूर्ण रकाना वामनच्या खेळातील कौशल्याबद्दलच व्यापला गेला होता. नागेश वामनला मिळणारी प्रसिद्धी पाहून जळफळला होता. आता बिंदू वर्तमानपत्र फडकवीत आपल्यासमोर नाचेल या कल्पनेने तो बिथरला. त्याच्या मनात कलीचा प्रादुर्भाव झाला आणि त्याने सरळ वामनचा फोटो फाडून टाकला. वर्तमानपत्रात मॅच संबंधात काय छापून आले हे वाचण्यास वामनही उत्सुक होता. दिवाणखान्यात येताच समोर बसलेल्या नागेशकडे पाहत त्याने वर्तमानपत्र उचलले आणि शेवटचे पान पाहताच त्याचा चेहरा उतरला. नागेशने फोटो जरी फाडला होता तरी फोटोखाली लिहिलेले वामनचे नाव तसेच राहिले होते आणि त्यावरूनच नागेशच्या करामतीचा अंदाज येऊन वर्तमानपत्र वाचण्याचा त्याचा उत्साह मावळला होता. क्षणभर नागेशबद्दल त्याच्या मनात घृणा दाटून आली होती. आपल्या संबंधात असा दृष्टावाने का वागतोस हे विचारण्यासाठी तो नागेशकडे वळला आणि नागेशच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार पाहून सारे शब्द औंड्याबरोबर गिळून टाकले होते त्याने. वामनने वर्तमानपत्र न वाचताच पुन्हा टिपाईवर ठेवलेले पाहून त्या क्षणी दिवाणखान्यात आलेल्या बिंदूला आश्चर्य वाटले होते. वामनच्या चेहऱ्यावरचा हिरमोड पाहून वर्तमानपत्रात कालच्या मॅच संबंधात काहीच छापून आले नसावे असा तिचा ग्रह झाला होता. काय बातमी आहे खास? ताजे तवाने होऊन दिवाणखान्यातील सोप्यावर मांडी घालून बसत शंतनूराव म्हणाले. ते बसत असतानाच बिंदूने वर्तमानपत्राचे पान उघडले होते आणि शेवटच्या पानातील कापलेल्या चौकटीतून
शंतनूरावांचा आश्चर्यचकित चेहरा तिला पाहावयास मिळाला होता. अरे चा, पेपर फाडला कोणी? शंतनूराव ओरडले. बिंदूने रागाने एक कटाक्ष नागेशकडे टाकला. अरे वाह, वामनला खूपच प्रसिद्धी दिली आहे वर्तमानपत्रांनी. खेळाच्या रकान्यावर प्रथम नजर टाकीत शंतनूराव म्हणाले. अरे अरे पण तू कुठे चाललीस? बिंदूने त्यांचे बोलणे ऐकले न ऐकल्यासारखं केलं आणि सरळ ती स्वतःच्या खोलीत निघून गेली. शकुंतलाबाई सर्वांसाठी चहा आणि बिस्किटे ट्रॉलीतून घेऊन येत असतानाच बिंदू पुन्हा दिवाणखान्यात आली. अगं कुठं चाललीस तू? शंतनूरावाने विचारले. पण पुन्हा एकदा बिंदूने त्यांना उत्तर दिले नाही. घाईघाईने बाहेर निघून गेली ती. शंतनूराव गोंधळून शकुंतलाबाई आणि नागेशकडे पाहत असताना मोटार सुरू झाल्याचा आवाज ऐकू आला आणि मोटार बंगल्याच्या आवारातून बाहेर गेल्याच्या आवाजावरून त्यांना समजले होते. काय झाले हिला अचानक? शंतनूरावांनी चिंतेने विचारले. आल्यावर खडसावून विचारा. शकुंतलाबाई किटलीतून चहा कपात होतीत म्हणाल्या. फार लाडावून ठेवला आहे तुम्ही तिला. लाडावली असली तरी फार समंजस आहे ती. शंतनूराव अभिमानाने म्हणाले. उगाच वाह्यातपणा करीत नाही ती. मुख्य म्हणजे लाडूबाई होऊनही ती डोक्यात वारे गेल्याप्रमाणे वागत नाही. शकुंतलाबाईंनी नाक मुरडले. मी म्हणतो ते बरोबर आहे ना नागेश? वामनचा फोटो फाडलेले पान नागेशला दिसेल अशा प्रकारे धरत शंतनूराव म्हणाले आणि नागेश दचकला. शंतनूरावांनी फोटो आपण फाडला आहे हे ओळखले आहे याची जाणीव होऊन घाबरला तो. निमूटपणे त्याने चहा पिण्यासाठी कप तोंडाला लावत शंतनूरावांची नजर चुकवण्याचा प्रयत्न केला. चहाचा आस्वाद घेत वर्तमानपत्रावरून धावती नजर शंतनूराव टाकीत असतानाच मोटार पुन्हा बंगल्यात शिरल्याचा आवाज झाला होता. शंतनूराव चहाचा कप खाली ठेवीत असतानाच बिंदूने दिवाणखान्यात प्रवेश केला होता. तिच्या हातात वर्तमानपत्रांचा गठ्ठा होता. दानकन तिने तो गट्टा नागेश समोर आदळला आणि सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतानाच ती कडाडली होती. फाड, वामनचा फोटो फाड. तू त्याचा फोटो फाडलास म्हणून वामनची लायकी लपत नाही. अरे उलट तुझ्या मनाचा कद्रूपणा दिसून येतो. फाड फाड. त्या क्षणी नागेशला प्रत्युत्तर देणं सुचलं नाही आणि शकुंतलाबाईही काही बोलल्या नाहीत. पाहिलं पप्पा? वर्तमानपत्रे शंतनूरावांसमोर नाचवीत बिंदू म्हणाली. प्रत्येक वर्तमानपत्रात वामनबद्दल गौरवास्पद लिहिलं आहे. काल खरे तर तुम्ही त्याला पार्टी द्यायला हवी होती, पण त्याच्या नशिबी काय होतं तर भाकऱ्या बडविना. नंतरचे सारे लक्ष अबोल्यातच पसार झाले होते. शकुंतलाबाई तर बिंदूशी बोलतच नव्हत्या. नागेशने मात्र शंतनूराव आणि शकुंतलाबाई दिवाणखान्यातून जाताच बिंदूला दम दिला होता. माझ्या वाटेला जात जाऊ नकोस ना तू. काय करशील? बिंदू आपले लांब सडक केस हाताने कुरवाळीत आव्हानात्मक नजरेने नागेशकडे पाहत असतानाच नागेश तिच्या जवळ आला होता. काय करणार? त्याचा स्वर खुनशी होता. या लांब सडक केसांचा तुला फार अभिमान आहे ना? त्याच्या आवाजातच धमकी लपलेली होती आणि ती समजल्यानेच बिंदू घाबरून 2 पावले मागे सरकली होती. नागेश हसला. बिंदूचा कमकुवतपणा समजल्याने खुश झाला होता तो. शंतनूराव ऑफिसात निघून जाताच बिंदू आणि नागेशची कॉलेजात जाण्यासाठी गडबड सुरू झाली होती. दोघे ब्रेकफास्टसाठी बसले असतानाच बिंदू हळूच नागेशला म्हणाली. तू वामनवर का जळतोस हे आत्ता माझ्या लक्षात आले. तोंडातील पोळी भाजीचा घास सगळतच नागेशने उद्दामपणे बिंदूकडे पाहिले. काल माधुरी वामनवर खुश झाली. बिंदूने वाक्य पूर्ण करण्या अगोदरच नागेशला ठसका लागला होता आणि आपल्याबरोबर वर्मावरच आघात केला हे समजताच बिंदूला समाधान वाटलं होतं. त्याचा गोरामोरा झालेला चेहरा तिला बरंच काही सांगून गेला होता. कॉलेजला जाण्याच्या वेळी बिंदूने भिकूला म्हटलं, वामन कुठे आहे? ऐकूनच नागेशच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या. वामन आपल्याबरोबर मोटारने कॉलेजला येणार नाही.
का? कारण नोकर कधी मालकाच्या मांडीला मांडी लावून मोटारीत बसत नाहीत. नागेश, बिंदूचा चेहरा रागाने लाल झाला होता. तुला जर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल तर तूही माझ्याबरोबर येऊ नकोस. नागेश कुत्सितपणे हसला. एक गोष्ट लक्षात ठेव बिंदू, वर्तमानपत्रांनी वामनबद्दल कितीही चांगलं लिहिलं तरी माझ्या लेखी वामन एक नोकरच राहणार आहे. त्याची आणि माझी कधीच बरोबरी होणार नाही. बिंदूच्या अंगाचा भडका उडाला होता. अगदी वामनबद्दल इतके हेटाळणीयुक्त बोलणे तिला असह्य झाले होते. त्या क्षणी भिकू आला नसता तिथे तर पुन्हा नागेशचे आणि तिचे भांडण अटळ होते. ते कॉलेजला निघून गेले ताईसाहेब. भिकूने सांगताच बिंदूने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते. नागेशबरोबर वादविवाद करण्याचीही इच्छा नव्हती तिची. वामनबद्दल स्वतःच्या भावना तिला ओळखता येऊ लागल्या होत्या आणि त्यामुळेच वामनविषयी कोणी, अगदी शकुंतलाबाई आणि नागेशनेही अपशब्द वापरले तर तिचा संताप अनावर होत होता. परंतु या क्षणी तिला काहीच उघड करायचे नव्हते. वामन लवकरच ग्रॅज्युएट होणार होता. त्याला कुठल्याही कंपनीत नोकरी मिळू शकणार होती. शंतनूराव त्याला वेगळी खोली घेऊन देणार होते आणि तोपर्यंत आपल्या भावना इतरांपासून लपवून ठेवण्याचा संयम बिंदूजवळ निश्चितच होता. त्या दिवशी ती नागेश बरोबरच मोटारीने कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी वामनचाच विषय होता, जो तो वामनच्या खेळाची तारीफ करीत होता. ऐकूनच बिंदूची मान वामनविषयीच्या अभिमानाने ताठ होत होती. कॉलेजच्या सायन्स आणि आर्ट्स इमारतीच्या प्रवेशद्वारांसमोरच वामनची कर्तृत्वगाथा लिहिलेले 2 मोठे फळे ठेवण्यात आलेले होते. वर्गात 2 पिरियड्स बिंदू बसून होती, पण तिचे लेक्चरमध्ये लक्ष लागत नव्हते. काल संध्याकाळपासून वामनशी आपण बोललेलो नाही ही गोष्ट तिच्या मनाला खात होती. नागेश, शकुंतलाबाईंनी केलेला त्याचा अपमान ती विसरली नव्हती आणि शंतनूरावांनीही वामनकडे दुर्लक्ष केलं हेही तिच्या काळजात रुतून बसलं होतं. म्हणूनच ती वामनला भेटण्यास उत्सुक होती. 3 तास बुडवून ती आपल्या मैत्रिणीसह बाहेर आली आणि कॅन्टीनजवळच उभ्या असलेल्या नागेशला पाहून तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. तिच्या मैत्रिणीही वामनविषयीच बोलत होत्या आणि वामनविषयी ऐकण्यासही तिला बरे वाटत होते. नागेश कॅन्टीनजवळ उभा असल्याने आपण कॅन्टीनमध्ये जावे की नाही याचा ती विचार करत असतानाच तिची मैत्रीण बोलली, वामन आला. चटका लागावा तशी प्रतिक्षिप्त क्रिया होऊन बिंदूची मान वामनच्या दिशेने वळली. वामन आपल्या 2 मित्रांबरोबर बोलत बोलत आर्ट्सच्या इमारतीकडे येत होता. त्याला केवळ पाहूनच आपल्या गात्रागात्रातून वीज सळसळली असा भास झाला बिंदूला. मित्र काही बोलला आणि वामन हसला, पण तो आपल्याकडे पाहून हसला या कल्पनेने तिची कानशिले लाल झाली. आपसुकच गालावर रक्तिमा पसरला तिच्या. वामन जवळ येऊ लागताच तिच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला आणि आपली ही अवस्था आपल्या मैत्रिणींच्या ध्यानी येऊ नये म्हणून ती त्यांच्या नकळतच त्यांच्यापासून 2 पावले दूर सरकली. तरीही एक गोष्ट तिने आपल्या मनाशी मान्य केली होती की वामनविषयीचे तिला असलेले आकर्षण कमी न होता वाढतच चालले होते. वामनच्या नित्य सहवासात असूनही आपल्या मनाच्या अंगणात उमटलेल्या वामनविषयीच्या पाऊल खुणाने बिंदू लज्जित झाली होती. बिंदूला पाहताच वामन मित्रांना सोडून झटकन पुढे आला. पिरियडला दांडी मारलीस? अगदी सहजपणे विचारलं त्यानं. बिंदू हसली. आपल्या मैत्रिणींची ओळख करून देण्यासाठी म्हणून ती वळली आणि त्या क्षणी तिच्या पाठीमागून आवाज आला, हाय वामन. बिंदू दचकून वळली. माधुरीचा आवाज तिच्या परिचयाचा होता. हॅलो. वामननेही तिला प्रतिसाद देताच बिंदूला नकळत राग आला होता. बिंदू आणि तिच्या मैत्रिणींकडे दुर्लक्ष करून माधुरी सरळ वामनजवळ आली होती. त्याच्या दंडाला धरून तिने त्याला बाजूला खेचले होते. तिची सलगी बिंदूला खुपली होती. तर ती लाडे लाडे वामनशी बोलताना पाहून कॅन्टीनजवळ उभा असलेला नागेश बेचैन झाला होता. माधुरी वामनशी काहीतरी बोलली आणि स्वतःच मंजूळ हसली. हसताना जेव्हा ती वामनवर रेलली तेव्हा बिंदू आणि नागेश दोघांच्याही काळजावर ओरखडा निघाला होता. वामनच्या विरोधाला न जुमानता माधुरीने त्याला आपल्याबरोबर खेचत नेले
तेव्हा बिंदूचा दगड झाला होता. माधुरीबरोबर वामनची होत असलेली सलगी आपल्याला पसंत नाही हे तिने चेहऱ्यावर नाराजीचा भाव प्रदर्शित करून वामनला स्पष्टपणे कळवले होते. तिच्या नजरेत धुमसत असलेल्या रागाची धग वामनलाही जाणवली होती, पण माधुरीला तो नाही म्हणू शकला नव्हता. बिंदू समोरून माधुरीबरोबर जाताना वामनच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. बिंदू आपल्यावर रागावली आहे एवढेच त्याला समजले होते आणि ते उमगताच तो बेचैन झाला होता. माधुरी त्याच्याशी बोलत असताना तिच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. वारंवार तो मागे वळून उभ्या असलेल्या बिंदूकडे पाहत होता. अखेर मानेला नापसंती दर्शक जोरदार झटका देऊन बिंदू जेव्हा ताडताड आठशा इमारतीकडे शिरली तेव्हा माधुरीला थांबवण्याचा वामनने दुबळा प्रयत्न केला. वामन तारुण्यात प्रवेश करीत होता, पण आयुष्याची महत्त्वाची बालपणापासूनची वर्षे पोरकेपणात आणि दुसऱ्याचे हुकूम झेलण्यात गेल्यामुळे वामन कोणाला उलटून बोलू शकत नव्हता, विरोधही करू शकत नव्हता. त्यामुळेच माधुरीला फक्त तोंडातल्या तोंडात पुटपुटल्याशिवाय तो काही विरोध करू शकला नव्हता. आणि तो आपल्याला विरोध करीत नाही हे पाहून आपसुकच माधुरीचाही त्याच्याविषयी सोयीस्कर गैरसमज झाला होता. माधुरीने आपली मोटार कॅन्टीनच्याच पुढे पार्क केली होती. त्यामुळे अचानक नागेश समोर येताच वामन कचरल्यासारखा झाला होता. माधुरीवर मात्र काहीच परिणाम झाला नव्हता. उलट तिने हलकेच वामनच्या हाताभोवती आपला हात गुंफून दुसरा हात नागेशच्या दिशेने हलवून म्हटलं होतं, हाय नागेश. नागेश त्याच संधीची वाट पाहत होता. हाय माधुरी, कुठे चाललीस? माधुरी हसली. नो चान्स फॉर यू. आम्ही सिनेमाला जाऊ बहुतेक. पण नागेश, ॲज यू नो 3 इज क्राऊड. हो की नाही वामन? वामन अर्थातच काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकला नव्हता. नागेशला बाय बाय करीत माधुरी हसत तिच्या मोटारीकडे गेली होती. पण मोटारीत बसण्या अगोदर वामनचे अभावितपणे नागेशकडे लक्ष गेले होतं आणि तो चरकला होता. नागेशचा खुनशीपणा ठाऊक असूनही त्याच्या चेहऱ्यावरचे खुनशी भाव पाहून तो हबगला होता. तरीही माधुरीच्या मोटारीतून तो उतरला नव्हता. आपण माधुरीबरोबर चाललो आहोत हे नागेशला आवडलेले नाही हे समजल्यामुळे तर वामन मुद्दाम नागेश समोरच माधुरीशी जवळीक करीत होता. आपण आगीत तेल ओततोय याची त्याला त्या क्षणी जाणीव नव्हती. माधुरीशी आपल्याशी होत असली जवळीक पाहून नागेश अस्वस्थ झाला आहे याचेच समाधान वामन अनुभवत होता. बास्टर्ड. मोटार दूर दूर जाताना पाहून नागेश पुटपुटला. माधुरीचा राग न येता वामनवर भयंकर संतापला होता तो. चॅम्पियनशिप जिंकून दिल्यापासून वामनवर कॉलेजातील साऱ्या पोरी फिदा झाल्या आहेत. नागेशचा एक मित्र दुसऱ्याला म्हणाला. ती माधुरी तर त्याच्यासाठी वेडी झाली आहे, दुसरा मित्र म्हणाला. नागेशने जळजळीत नजरेने त्याला निहाळले. अरे यार, माझ्यावर का चिडतोस तू? माधुरला तर तो वामन घेऊन गेला आहे. तू तर म्हणत होतास की वामन तुमचा आश्रित आहे. आश्रित म्हणजे नोकराला दिलेले सुसंस्कृत नाव. ते दोघे मित्र नागेशची चेष्टा करत होते, पण नागेश चेष्टेचा अर्थ कळण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आणि तोच नोकर मालकाचे जिच्यावर प्रेम बसले आहे त्या मुलीला भुलवतो म्हणजे? नागेशला ते सारे असह्य झाले. मित्रांच्या बोलण्याचा उलट परिणाम होत होता त्याच्या मनावर. वामन मुद्दाम माधुरीला त्याच्या नादी लावून आपल्याला खेचवू पाहतोय असा समज होऊन त्याच्या मनातील वामनविषयीच्या द्वेषाला अधिकच गडद रंग चढला होता. दोन्ही मित्रांना तेथेच ठेवून तो कॅन्टीनच्या पायऱ्या चढताच त्या मित्राने एकमेकांना टाळी दिली होती. सचमुच नागेश माधुरीसाठी पागल झाला आहे. दोघेही हसले आणि तेही कॅन्टीनच्या पायऱ्या चढले. कॅन्टीनमध्ये ते नागेशच्याच खिशाला कात्री लावणार होते. अस्वस्थ मनाच्या नागेशने नंतर कुठल्याही विषयाच्या तासाला बसण्याचे टाळले होते. बिंदूचीही ती स्थिती होती. वामन पुन्हा माधुरीबरोबर गेला पाहून तिचेही स्वास्थ्य हरपले होते. तिनेही वर्गात जाण्याचे टाळून लायब्ररीतच बैठक घातली होती. वामन जरी माधुरीबरोबर तिच्या मोटारीतून फिरत होता तरी त्याचे मन मात्र बिंदूजवळच रेंगाळत होते. माधुरी त्याला घेऊन जाताना बिंदूच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी तो विसरू शकला नव्हता.
म्हणूनच माधुरीचा सिनेमाला जाण्याचा प्रस्ताव तिला न दुखवता त्याने उडवून लावला होता आणि एका तासानंतर ते दोघे पुन्हा कॉलेजात परतले होते. वामन आपल्याला आवडतो हे माधुरीने वामनपासून अजिबात लपवून ठेवले नव्हते. त्या एका तासाच्या सहवासात तिने 2-3 वेळा सूचकपणे ते वामनपाशी उघडही केले होते. त्यामुळेच वामन बावरला होता. केवळ मॅच जिंकून दिली म्हणून आपल्यावर फिदा झालेली ही माधुरी एखादी मॅच आपण हरलो तर आपल्यापासून क्षणात दूर जाईल याची त्याला खात्री होती. कॉलेजात येताच माधुरीला सोडून प्रथम तो कॅन्टीनमध्ये शिरला. शोधत होता तो बिंदूला, पण बिंदूऐवजी सिगारेट ओढत बसलेल्या नागेशला पाहून चटकन तो कॅन्टीन बाहेर पडला. बिंदूच्या वर्गाबाहेर उभा राहून त्याने खिडकीतून कुजबुजल्या स्वरात खिडकीजवळ बसलेल्या बिंदूच्या मैत्रिणींजवळ बिंदूची चौकशी केली आणि वर्गातही बिंदू नाही हे समजता तो निराश झाला होता. बिंदूचा राग त्याला घालवायचा होता, पण बिंदू भेटणार कुठे? बंगल्यावर तर परतली नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.